नमस्कार मित्रांनो, मी विनोद कौरम जाधव. आज नवीन व्हिडिओ, नवीन लेवल्स, नवीन निफ्टी, नवीन शेअर. निफ्टी जुनीच आहे पण नवीन लेवल्स. तर मित्रांनो, एक 2-3 दिवस झाले मार्केट एक हाय बनवून आहे ना, तिथे तो काही ब्रेक करत नाहीये. तो तिथून खाली येतो म्हणजे 24,840 चा जो हाय आहे, तो रिसेंटचा 844 वाला हाय, तो काय ब्रेक करत नाही. आणि तिथे खूप दिवस झाले, 2 दिवस झाले तिथे सस्टेन करतोय. तर याचा मिनिंग असं होईल की मार्केटला बहुतेक रेजिस्टन्स मिळत आहे या लेवलला रेजिस्टन्स मिळत आहे आणि तिथून मार्केट खाली यायची जरा एक ट्रिगर पाहत आहे. आज एक इव्हेंट झाला, आरबीआयचा इव्हेंट झाला रिसेंटली. CRR कट झाला, त्यामुळे मार्केट थोडं स्पाइक केलं, नंतर परत खाली आलं. आता मार्केट लॅक ऑफ बाईंग, FI बाईंग करतंय पण लॅक ऑफ बाईंग मध्ये DI सेलिंग करतात त्याच्या अगेन्स्ट, त्यामुळे मार्केटला थोडंसं खाली यायची शक्यता थोडी जास्त दिसते. पण खाली म्हणजे कितपत खाली तर पाहूया. उद्यासाठी काय लेवल्स असतील त्याआधी आपण कालचा तुम्हाला सांगितलं होतं की जर निफ्टी 24,682 वरती गेला तरच तो निफ्टी वरती राहील. आज 26,682 वरती जाऊन फक्त 24,700 पर्यंत जाऊन आला, तो तिथून थोडासा खाली झालाय. सो आता आपण उद्याच्या लेवल्स पाहू. म्हणजे 10 तारखेला काय होऊ शकतं तर उद्याचं मेक ऑर ब्रेक लेवल आहे 24,634. 24,634 वरती राहिला तर तो 24,680 आणि सेकंड टार्गेट 24,750 राहील. लक्षात घ्या, 680 आणि 750. 24,680, 24,750 हे नाही दोन टार्गेट राहतील जेव्हा निफ्टी 24,634 वरती ट्रेड करेल 15 मिनिटं. आणि त्यानंतर जर निफ्टी पकडला तर 24,634 खाली आला तर तो कितपत खाली येईल. फर्स्ट टार्गेट येईल 24,560, सेकंड टार्गेट येईल 24,500. म्हणजे मार्केटला जर उद्या खाली यायचं असेल तर 24,500 इज अ सपोर्ट लेवल आणि रेजिस्टन्स असेल 24,700, जो की आजचाही रेजिस्टन्स आहे. सो लक्षात ठेवा, उद्यासाठी मार्केटचे मेकआउट लेवल 24,634 वरती राहिला तर बाईंग, त्याच्या खाली नाही तर सेलिंग येईल. नेक्स्ट बँक निफ्टी. दोजी पॅटर्न बनला बँक निफ्टीमध्ये सेम जसा निफ्टीमध्ये सांगतोय की 2-3 दिवस एक हाय बनवून तो हाय ब्रेक नाही झाला, सेम बँक निफ्टीमध्ये पण जो हाय बनवलाय रिसेंटवाला 53,900 पकडू आपण. 53,900 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत नवीन मार्केटमध्ये रॅली येणं थोडंसं अवघड आहे. सो इथे 2-3 दिवस झाला कन्सॉलिडेट करतोय आणि बहुतेक मार्केट खाली यायची वाट पाहते. तर उद्यासाठी जर मेकआउट ब्रेक लेवल बघितली तर 53,500च्या खाली आला निफ्टी तर 53,200 आणि 53,000 अशा दोन लेवल आहेत. त्याच्यावरती ट्रेड करत असेल तर 53,600 आणि 53,900 ह्या दोन लेवल काम करतील. आता घेऊया आपण शेअर्स. त्याआधी आपण परवा काही शेअर्स दिले, जसं 3 तारखेला मी सुप्रीम इंडस्ट्री, टाटा एलेक्सी, JSL, त्यानंतर दिला होता तर एंजल वन, मॅक्स हेल्थ, कॅम्स, NCC, या सर्व शेअर्सने 10% मुवमेंट केली मित्रांनो. 5 ते 10% मुवमेंट सरासरी आलेली. मित्रांनो, आपल्या दिलेल्या शेअर्सच्या जर लेवल्स तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्हाला चांगला प्रॉफिट होतोय. तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि भरपूर जणांना पाठवा. आता उद्यासाठी शेअर्स घेऊया. पुनावाला, पुनावाला फिनकॉप या स्टॉकला नेक्स्ट जर टार्गेट पकडाल, या हा स्टॉक बऱ्यापैकी खालून वरती आलेला आहे आणि नेक्स्ट जर टार्गेट पकडाल तर याचं नेक्स्ट टार्गेट येईल 400. आता चाललाय 359 आणि नेक्स्ट टार्गेट 400 असेल. पण पहिलं त्यांनी 375 क्रॉस केलं पाहिजे. ज्या दिवशी तो 375 क्रॉस करेल लगेच तो ऑन इमिडिएट बेसिस 400 टार्गेट त्याचं अचीव होऊ शकतं. BSE कंटिन्युअसली BSE 3-4 दिवस वाढतोय, थोडी विश्रांती घ्यायची शक्यता वाटते मला. BSE मला वाटतंय परत एकदा तो 5200 ची लेवल टेस्ट करेल, तिथे पुन्हा एकदा बाय करायला हरकत नाही. BSE बाय करा 5200 लेवलला, खाली यायची शक्यता मला वाटते. DLFचा नेक्स्ट टार्गेट जर विचाराल मला तर 880 आणि 900 हे DLFचं टार्गेट आहे. तसं ओव्हरऑल जर टार्गेट विचारलं तर 1200च्या वरतीच DLF जाईल थोड्या दिवसांनी. बाय DLF. गुरगावच्या प्रॉपर्ट्या खूप चांगल्या प्रकारे सेल होतात. ते हायेस्ट डील झाली आतापर्यंत दिल्लीमध्ये.
190 कोटीला एक बंगलो विकलो गेलाय. सो DLFच्याच प्रॉपर्टी आहेत त्या. बिंदास बाय करून ठेवा. या स्टॉकने खूप चांगलं जाईल. मला वाटतं 1200 ची लेवल लवकरात लवकर दिसेल. उद्यासाठी तो 880 देन 900 लेवल मस्ट कम. डीमार्ट, ॲव्हेन्यू सुपरमार्केट. डीमार्ट बाय करायला हरकत नाही. 4200 फर्स्ट टार्गेट, त्यानंतर 4600 सेकंड टार्गेट असेल. डीमार्टला हरकत नाही इथे बाय करायला. 38-29 चा लो आहे, 3829 चा लो आहे. फर्स्ट टार्गेट इज 4200, सेकंड टार्गेट इज 4400, देन 4600. बाय अँड होल्ड ॲव्हेन्यू सुपरमार्केट, बाय अँड होल्ड डीमार्ट. डीमार्ट अँड ॲव्हेन्यू सुपरमार्केट इज वन अँड द सेम. मित्रांनो, लेवल्स लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे ट्रेड करा. CG पॉवर, CG पॉवर हा एक चांगला स्टॉक आहे. आता बऱ्यापैकी त्यांनी कन्सोलिडेट करून डब्ल्यू पॅटर्न बनून वरती चाललेला आहे तो. त्याचं जर विचारायला पहिलं टार्गेट 840 वाटतंय मला. CG पॉवर बाय करायला हरकत नाही उद्याही. मला असं वाटतंय की तो लवकरात लवकर 810च्या वरती जर राहिला, तसे आज पण 810चं टार्गेट ज्यांनी हिट केले, तर 840 लगेच दिसेल. पण उद्या त्याने 810च्या वरती क्लोजिंग दिली पाहिजे, तर 840 आरामात तो येईल. आणि जर त्याला स्टॉप लॉस विचार कराल तर 780चा स्टॉप लॉस ठेवायला हरकत नाही. दिलेल्या माहितीवर समाधानी असाल, लाईक आणि शेअर जरूर करा. भरपूर साऱ्या लोकांना पाठवा. धन्यवाद.